ही संतभूमी आहे आणि या संतभूमीमध्ये कधी निसर्गाची नैसर्गिक आपत्ती आली किंवा काय मनाच्या काय चुकीच्या प्रगतीच्या विषयामुळे हवालदिल झालेले भौतिक परिस्थितीत संकट आलेले आमचे आजपर्यंत पाहिलं तर शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यामुळे संतभूमी मराठवाडा जी आहे ती बदनाम होते. तर ती संतभूमी बदनाम होते म्हणजे संतभूमी म्हणजे संत ज्यांनी जगाला विश्वाला दिशा दिली त्या वारकरी संप्रदायाचे जे ज्ञानोबा तुकोबा आहेत त्यांची बदनामी होते ना, आणि त्यामुळे ती नाही झाली पाहिजे. ही जबाबदारी आमची तमाम वारकरी संप्रदायाची आहे आणि म्हणून आम्ही आज ज्ञानोबा तुकोबाची शपथ घेतलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही आता 8 जिल्ह्यातला शेवटचा जिल्हा आहे. आमचे हजारो वारकरी आमच्या संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळाच्या भगिनी किंवा आमचे जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष पुरुष महिला सगळ्यांनी रात्रंदिवस कष्ट घेऊन ह्या लोकांना गोळा केलंय. आता हे लोक पुन्हा आमच्या भगिनी मंडळी गावोगावी जाऊन गावागावातून शोधून काढून अशा पुरुषांना त्यांची जबाबदारी आणि त्यांना मानसिक आधार आणि अशा काही समस्या असतील तर त्यांना एकत्र करून शासनाबरोबर बसवून त्यांच्या समस्या कशा सुटतील आणि ते मानसिक आधार घेऊन आपल्या बायका मुलांना आणि आई वडिलांना वाऱ्यावर कसे सोडणार नाहीत ही भूमिका घेऊन वारकरी साहित्य परिषद सातत्याने यापुढे काम करत राहील आणि आमचा वारकरी ही विडा उचलेन जीवापेक्षा प्रिय असलेल्या ज्ञानोबा तुकोबांच्या विचारानं काम करेल आणि हे आत्महत्या थांबवेल म्हणजे थांबवेल. आपण बोललात की दिंडीचा आजचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत काय असं जाणवलं आपल्याला आत्महत्या थांबतात किंवा काय फरक पडलेला आहे? आता ही 4था दिवस आहे. आता यापुढे आम्ही ते मला रस्त्यात 1-2 लोक भेटले. एकाने स्पष्ट सांगितलं जालन्याला की मुलाचं लग्न मोठ्या प्रतिष्ठेनं केल्यामुळं 10 लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं ते आता फिटेना, नैसर्गिक आपत्ती आली. त्यांना आपण आता मी बोलवलंय 16 तारखेला महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या अधिकारी हे पदाधिकारी पुरुष स्त्री तालुका जिल्ह्याची यांची बैठक ठेवलेली आहे. शिरसाट तिथं आहेत. त्याच्यानंतर आम्ही गावोगावी हे करून असे लोक शोधून काढून निश्चित संपवणार. गावात माहित असते सगळ्यांना. पत्नी सांगते जरा या आमच्या नवऱ्याला मानसिक आधार देणे गरजेचं आहे, कारण तसं शिरसाटांना ही प्रसंग जाणवला आणि त्यातून हे टळलं जातं. पण प्रयत्न केले पाहिजेत. कसं होणार म्हणून आपण घरात बसून चालणार नाही, तर धडपड केली पाहिजे, रस्त्यावर आलो पाहिजे, जनमानसात गेलो पाहिजे आणि ही वारकरी संप्रदायाची मुख्यत्वे जबाबदारीच आहे समाज म्हणून दुरुस्ती. मराठवाड्यात महिलाच जास्त आहेत. मी म्हणाले आमच्या मुक्ताईमुळेच मोठा वारकरी संप्रदाय ज्ञानोबा नामदेवराव आणि आपले चांगले यांना शानपण दिलेलं आहे. त्यामुळे या महिलाच आम्हाला घडवतात. तुम्ही काय एवढे मातृभूमी आहे. आता ही तुम्ही दिंडी काढली वारकरी संप्रदाय, त्याच्यात बहुतेक शेतकरीच आहेत. मी सांगितलं की वारकरी हे शेतकरीच आहेत. विशेष करून असं नाही की सगळे शेतकरी आहेत, पण आपण जास्त ह्याच्यावर म्हणतो ना, तर मोठ्या प्रमाणात वारकरी हे शेतकरी आहेत. पण वैचारिक दारिद्र्य का आहे ते शोधून काढायचं काम आमच्या फडकरी बांधवांचं आहे पंढरपूरच्या. म्हणून आम्ही माधव महाराज शिवणीकर तात्यांना तुमच्या साक्षीनं आणि आमच्या सगळ्या फडकऱ्यांनी ठरवलंय आता कीर्तनाचं प्रमाण वाढवायचं आहे आणि संत साहित्याचा विचार मनामनात घराघरात रुजवायचा आहे. गर्भाशयापासून गातात ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे ही आमच्या या हरिपाठ मंडळ महिलांचं जे आहे त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे ही चळवळ थांबणार नाही आणि यापुढे आत्महत्या होणार नाही यासाठी आम्ही विडायचो. म्हणजे प्रबोधनाची गरज आहे का? अहो मानसिक आधार ते संत हे आम्ही हे जे लोक सांगतात फडकरी किंवा कीर्तनकार ते काय सांगतात, संतांचे विचार सांगतात. मग ते विचार समाजात का उतरले नाहीत, तर त्यासाठी आता हा लढा सुरू आहे.